गूळ की साखर, नक्की काय घ्यायचं? बघा, मधुमेह जर असेल तर गूळ आणि साखर हे दोन्ही सेमच आहे, कारण दोघांचाही ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास सेम आहे, त्यामुळे इन्शुलिन स्पाइक तर येणारच आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने बघाल तर गूळ याच्यामध्ये लोह अधिक असतं, त्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी गूळ आहे. बघा, पूर्वी उन्हामधनं फिरून आल्यावर आपण गूळ पाणी द्यायचो का? तर पित्त शमन करतं. मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही जर गुळाचा खडा, डोकं दुखत असेल तेव्हा तोंडामध्ये चघळलात तरी तुमची डोकेदुखी कमी होते. बघा, आपल्याला साखर ही 3 फॉर्ममध्ये मिळत असते, म्हणजे ग्लुकोज असतं, सुक्रोज असतं, फ्रुक्टोज असतं आणि गॅलॅक्टोज असतं. आता गॅलॅक्टोज हे आपल्याला दुधातनं मिळतं, फ्रुक्टोज हे भाज्यातनं मिळतं, आणि ग्लुकोजमध्ये हे 2 प्रकार असतात, सुक्रोजमध्ये की साखर आणि गूळ. तर दोघांचाही ग्लायसेमिक इंडेक्स सेम आहे. तर ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गूळ किंवा साखर घेण्यापेक्षा नॅचरल फळं घ्या, विटॅमिन्स घ्या, थोडंसं दूध घ्या, त्यातनं हा एनर्जी फॉर्म तुम्ही मिळवू शकता. तर आरोग्यासाठी काय गुणकारी आहे हे कायम बघायचं आहे की तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला काय उत्तम आहे त्याचा तुम्ही वापर करा. जर शिरा करणार असाल तर साखरेऐवजी गूळ घाला, खीर करणार असाल तरी सुद्धा साखरेऐवजी गूळ घाला, की त्यातनं तुम्हाला आरोग्यासाठी फायदा तरी नक्की होऊ शकेल.